चीयर्स. तुरुंगात खितपत पडलेल्या त्या थेरड्या DV देशमुखच्या नावाने चीयर्स. खूप दिवसांनी आम्हाला दारू बरोबर विजयाची नशा अनुभवायला मिळाली. यापूर्वी असा आनंद आम्हाला जंगली श्वापदांची शिकार करताना मिळायचा. भैया साहेब, यावेळेस सुद्धा आपण शिकारच करतोय. फक्त ती शिकार आहे त्या DV देशमुखची. स्वतःला फार हुशार समजत होता, पण या राजेश शिर्केंनी रचलेल्या सापळ्यात कसा अलगद सापडला. आमच्या प्रत्येक गोष्टीला होणारा त्याचा विरोध पाहून आम्ही खूप अस्वस्थ झालो होतो. आमचा प्रत्येक डाव तो हाणून पाडत होता. भैया साहेब, खरं सांगायचं तर जेव्हा त्यांनी आपला पुरस्कार नाकारला ना, तेव्हाच तो आमच्या हिटलिस्टवर गेला होता. फक्त तेव्हा तुम्ही आम्हाला संयम राखायला सांगितलात ना, म्हणून तो वाचला. नाही तर आताही आमचा तुम्हाला तोच सल्ला आहे. संयम पाळा. जनावर जखमी आहे, पिंजऱ्यात नुसतं डोकावलात तरी तुमच्यावर हल्ला करेल. DV देशमुख पिंजऱ्याबाहेर पडण्यापूर्वीच अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला त्याच्या मानेभोवती फास आवडायला हवा. आम्ही या बाबतीत मंगलाताईंबरोबर चर्चा करतोच आहोत. यापेक्षा वेगळं तुम्ही काही करूही शकत नाही सम्राट. ही लढाई आता सोपी राहिलेली नाहीये. तू समजतेस तेवढी ती सोपी कधीच नव्हती. आज सगळी सिस्टीम त्या राजेश शिर्केंच्या बाजूने कामाला लागली. आपला नावाजलेला वकीलही त्यांनी त्यांच्या बाजूने वळवून घेतला. मला त्याचं आश्चर्यच वाटतंय. तो आपला कधीच नव्हता. DV सरांना जामीन मिळून येऊन त्या राजेश शिर्केंनी आपल्यापेक्षा दुप्पट पैसे त्याला दिले असणार. आता काय करायचं? आता एक गोष्ट लक्षात ठेव, कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. या लढाईत आपलं कोणी नाही असा विचार करूनच प्रत्येक पाऊल पुढे टाक. तू थोडी जरी गाफील राहिलीस ना तरी सगळा खेळ संपला म्हणून समज. नाही, आता ह्या पुढे तू जसं म्हणशील ना तसेच निर्णय मी घेईन. नाही, अजिबात नाही. हे बघ, तू माझ्यावर विसंबून राहू नकोस. कारण ड्युटीवर असताना मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही. तेव्हा जे काही निर्णय घ्यायचे ते तुलाच घ्यायचे. दादूंना जामीन मिळेल आणि मग आपण त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे जमा करणार होतो. आता बघ, पुरावे गोळा करायला आपल्याला लवकरात लवकर हालचाली करायला हव्यात. आणि त्यासाठी आपल्याला शाळेपासून सुरुवात करायला हवी. शाळेची इमारत ही पडली नाही तर ती जाणून बुजून पाडली गेली हे सिद्ध करायला लागेल. आणि ते पुरावे गोळा करायला आपल्याला ताबडतोब शाळेत जायला हवं. आणि हे सगळे पुरावे जमा करेपर्यंत दादूंना किती दिवस कस्टडीत राहायला लागणार आहे कुणास ठाऊक. देव प्रत्येक रात्रीच्या शेवटी दिवस असतो. आपलाही एक दिवस येईल, पण त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. बाय. आज आपण तिघं मिळून सेलिब्रेट करूया. आज सेलिब्रेशनचा दिवस आहे. आदित्य, नकोय मला. नील भैया, आज तुम्ही दारू प्यायला नकार देताय का? आदित्य, तुझ्यासाठी हा सेलिब्रेशनचा दिवस असेल, माझ्यासाठी हा श्रद्धांजलीचा दिवस आहे. जगातल्या इमानदारीचा खून झालाय आज. या गोष्टीसाठी हे तुम्हाला बहुधा मौन पाळायलाही सांगू शकतील आदित्यराजे. नाही नाही, आपल्याला कळणारच नाही संपत्ती सम्राट. ज्यांचं अवघं आयुष्य कुणाचा ना कुणाचा आवाज बंद करण्यातच गेलंय, त्यांना नाही कळणार मौन आणि मौनाचं महत्व. पण विक्रम, तुझ्याकडून माझ्या जरा वेगळ्या अपेक्षा होत्या. समाजासाठी लढणाऱ्या DV देशमुखांना त्रास देण्यात तुझा सहभाग असायला नको होता. व्यवहारातल्या गोष्टींना भावनेच्या पट्ट्या लावायला लागलो ना नील भैया, सगळी गणितं बदलतात.
बदलत असतील ना, पण आदित्य, तुम्हाला हा असला व्यवहारवाद शिकवणाऱ्यांना एक गोष्ट नीट समजावून सांगा. या जन्मात केलेल्या गोष्टींचा हिशोब याच जन्मात द्यावा लागतो. मग ते स्वतःला कितीही राजे महाराजे म्हणवून घेत असले तरी त्यांची सुटका नाही. कर्मसिद्धांत चालू द्या, चालू द्या. आम्हाला फक्त या गोष्टीचं वाईट वाटतंय आदित्य, की समाजात काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी जीवाचं रान करणारे डी.व्ही. देशमुख त्यांनाही त्रास देणारे आमचे सख्खे भाऊ आहेत. आणि दुर्दैवानं आम्ही त्यांनाही नाही बदलू शकलो. Yes, आदित्यराज. चेस. ऍडव्होकेट राणे काउंटर आर्ग्यू करताना कमी पडले. मला तर असं वाटतं ते तसं मुद्दाम वागले असतील. साक्षी, आपण काय बोलतोय हे बोलायच्या आधी जरा विचार करायचा असतो. देव बाबा सुटतील ना, सुटतील ना. ते राणे वकील असताना का नाही सुटणार? करत नुसता. साक्षी, बास. आई पहिल्या हिअरिंगच्या वेळी काही गोष्टी आपल्या विरोधात गेल्या असतील, पण दुसऱ्या हिअरिंग नंतर दादू नक्की आपल्या बरोबर असतील. देऊ, तुझं स्वप्न छान आहे, पण पुन्हा आपल्याला ते कितीला पडणार आहे? ॲडव्होकेट राण्यांच्या फीची व्यवस्था माझी मीच केली होती. हो, खरंच त्या बाबतीत तुझं कौतुकच करायला हवं. नक्की कुठून आणले होतेस पैसे? त्याचं उत्तर देणं मी गरजेचं समजत नाही. राहिलं. चला सगळ्यांनी जेवून घ्या, मी स्वयंपाक केलाय. माझी तर इच्छाच नाही काही खाण्याची. माझी इच्छा असली तरी मला जेवायचं नाही. थांब साक्षी, पण मला नाही जेवायचंय. जबरदस्ती का? कारण तुझा हट्ट मूर्खपणाचा आहे. माझं वागणं तुम्हाला सगळ्यांना वेगळं वाटत असेल, पण ती वेळेची गरज आहे. कुटुंब म्हणून आपण ह्या परिस्थितीला एकत्रितपणे तोंड द्यायला हवं. चल देऊ, 2 घास खाऊन घेऊ. पण एक लक्षात ठेवा, या क्षणापासून राज शिर्क्यांची दुसरीही सून मेली असंच आम्ही समजू. आम्हाला माहिती आहे, नीलराजांच्या सांगण्यावरून तुम्ही घराबाहेर पडणार होता, पण परत फिरण्याचा निर्णय स्वतः घेतला म्हणून आज इथं आहात. पुन्हा असा विचार जरी केलात तर इथं राहण्याचं स्वातंत्र्य गमावून बसाल. गमावून बसायला आम्हाला स्वातंत्र्य होतं कधी? तुमच्या स्वातंत्र्याबद्दलच्या भिकार कल्पना जाणून घेण्यात आम्हाला जराही स्वारस्य नाही. आणि स्वातंत्र्याला सुद्धा मर्यादा असतात. या मर्यादांचं भान ठेवा, म्हणजे तुमचं जगणं सोपं होईल. प्रियदर्शिनी राजेश शिर्के, तुम्ही या महालात पाऊल टाकलं तेव्हाच तुमच्यासाठी स्वातंत्र्य ही संकल्पना संपलेली होती. एवढी साधी गोष्ट अजूनही तुझ्या लक्षात आलेली नाही. तू भित्री आहेस, भ्याड आहेस. म्हणून तर आज
तुझ्या लाडक्या DV सरांना तुझी गरज असताना कुठल्या पारतंत्र्याच्या ओढीनं परत दारातून मागे फिरलीस आणि आता कुठल्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारतीयस? पुरती हरलीयस तू. काही करू शकत नाहीस, काही करू शकत नाहीस. शेवटी पश्चातापाची वेळ आली ना. आतापर्यंत ज्या ज्या वेळी मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी मला मूर्खात काढलं. बाबा जेलमध्ये असण्याला तुम्ही सगळेजण जबाबदार आहात. काकू शांत बस. माझं ऐक. ते राजे शिर्के खूप खतरनाक आहेत. आयुष्यभर ते बाबांना जेलमध्ये सडवतील. अजूनही वेळ गेलेली नाही. बाबांच्या वतीने तू त्यांची माफी माग. मग बघ 2 दिवसात बाबा जेलच्या बाहेर येतील. माफी मागायला दादूंनी काय चुकीचं केलं सांग. असा प्रश्न विचारून तू पुन्हा चूक करतेस. आता फक्त त्यांनी बाबांना जेलमध्ये टाकलंय. उद्या राजे शिर्केनी मनात आणलं तर सगळ्यांना जेलमध्ये टाकायला ते मागे पुढे पाहणार नाहीत. मोगलाई लागून गेले. जेलची धमकी देऊ नकोस. कुणाचीही मदत न घेता दादू जेलच्या बाहेर येतील हा माझा शब्द आहे. जमलंच तर राजे शिर्क्यांना जाऊन सांग TV देशमुख लवकरच येत आहेत. माफी मागायला तयार राहा. मकरन, काय ग? अरे हे बघ, बाबांच्या आणि देऊच्या नावाने पत्र आली आहेत. बघू. पत्र? अगं ठीक आहे, पोस्टाने नाही आलेलं दिसत आहे. अरे कुरिअरवाला देऊन गेला. नेहमीचा नव्हता आणि तो. शाळेतून पत्र? हो गॉड, दादूने शाळेतून सस्पेंड केलंय. काय? अरे देवा, किती कृतज्ञ आहेत ही माणसं. आधी दादूंच्या मेहरबानीवर जगले आणि आता त्या राजा शिर्केच्या तुकड्यावर. बहिणी, याच्यावर प्रिन्सिपल म्हणून कोणाची सही आहे पाहिलंस का? कुणाची? तो मोरे आग लाव्या. त्यांना कोणी दिले हे अधिकार? रणवीर राजे शिर्के, त्यांचीच मेहरबानी. दुसरं कोण? स्वाभिमान विकून खाल्लाय त्यांनी. ते बघ ना, शाळा सुद्धा शिफ्ट केली आहे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी. मकरन, हे दुसरं पत्र बघ ना कोणाचं आहे. हो. तर हे आणखीन काय आहे कोणास ठाऊक. देवयानीला नोटीस दिली. 3 दिवसात जर का शाळेत रुजू झाली नाही तर तिलाही डिसमिस करतील असं म्हणतात ही लोक. देव, बहिणी, आई, बहिणी काय होतं तुला? आई,
मकरन, हे असं कसं झालं रे? व्हायचं तेच झालंय. आता तरी रणवीर राजशिर्केंचे पाय धरा, नाहीतर सिग्नलला हातात कटोरा घेऊन उभे राहा आणि मलाही तुमच्या बरोबर उभं करा. माझ्या या नवऱ्याने जे दिवे लावले त्याची फळं भोगतोय आम्ही तुमच्या बरोबरच. विलाशा तू सर, आपण आपल्या अंडरग्राऊंड पार्किंगसाठी या बाजूने एंट्रेस ठेवलेले आहे. राजे, म्हणी शाळेची ही इमारत पाडल्याशिवाय इथल्या नवीन इमारतीचं चित्र आमच्या डोळ्यासमोर अजून स्पष्टपणे उभं राहत नाहीये. किती वेळ लागेल ही इमारत पाडायला? बुलडोजर पोचले की काम सुरू करतो. नाही म्हणे, एक एक भिंत पडत असताना बघायला आमच्याकडे वेळ नाहीये. आम्हाला असं वाटतं डायनामाइट लावून शाळा उडवून टाका. कुणीही मॅडम आतमध्ये यायचं नाही. हे बघ, तू मला असं अडवू शकत नाहीस. मुकड्याने आमची वाट सोड, मला हात जाऊ दे. आतमध्ये येणार नाहीत तर नाहीच. असं काय करताय तुम्ही? अरे वा, देवयानी देशमुख, हा काय शाळा बघायला आला? शेवटची एकदा डोळे भरून शाळा पाहिजे असेल नाही का? अशा इमोशनल लोकांना पण अडवायचं नाही. सोडा द्या ना, येऊ द्या. काय चाललं कुठे? घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी. घटनास्थळ. घटना घडून इतके दिवस झाल्यावर त्या जागेला घटनास्थळ म्हणत नाहीत याची साधी कल्पनाही तुम्हाला नसावी इन्स्पेक्टर साहेब. कमाल वाटते. आम्ही इथे तुमच्याकडून घटनास्थळाची व्याख्या जाणून घ्यायला आलो नाहीये. मग काय पुरावा शोधायला? तुम्हाला काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम आहे देवयानी देशमुख, प्रॉब्लेम आहे. आम्हाला असं वाटलं होतं की तुम्हाला किमान लिहिता वाचता येत असावं. आज शिरण्यापूर्वी हा एकदा बोर्ड बघितला असता तर बरं झालं असतं. बोर्डावर अशा 4 ओळी लिहून जागेचं स्वरूप बदललं असतं तर राजे शिर्क्यांच्या महालाबाहेर मीच हजारो बोर्ड लावले असते.